आज पूर्ण दिवसच गेला, मी पिलूच्या हातात फोनच दिला नाही. का ते सांगतेच. पण त्याआधी सकाळी आंघोळ वगैरे करून सगळी कामं उरकून घेतली. स्वयंपाक झाला, जेवण झालं. हे दोघं पण उठले होते, त्यांना पण आंघोळ घातली. सगळं काही झालं की मग याचं चालू असतं मम्मी फोन मम्मी फोन. आता त्याला फोनची एवढी सवय लागली आहे की काय सांगू. अक्षरशः 1-2 घंटे तरी फोन सोडतच नाही तो. आता हे कुठेतरी माझ्या चुकीमुळे होत असेल. मी सुरुवातीला त्याला फोन दिले, आता त्याला चांगलीच सवय लागली. तर त्याला 4थं वर्ष चालू आहे आणि पुढच्या वर्षी त्याला शाळेत पण टाकायचंय. म्हणजे फोनचं वेळच निघून जाईल. पण सध्या तरी त्याला फोनची एवढी सवय लागली आहे की फोन बघत बसला तर एवढा बिझी होतो तो, त्याला कोणी बोलवलेलं पण ऐकायला येत नाही. आणि फोन बघत बसला की त्याला तहान भूक लागलेलं पण कळत नाही. खाऊ घेऊन जवळ गेल्यावर पण खायला तयार राहत नाही तो. मग फिजिकल ॲक्टिव्हिटी तर काय नाहीच. आता ही फोनची बिमारी आमच्याच लेकराला नाही तर सगळ्याच लेकरांना असेल असं मला वाटतंय बरं का. दुसऱ्याचं तर काही माहिती नाही, पण आमचं तर पागलच झालंय फोनमध्ये. आता असं करून काही जमणारच नाही म्हणून मीच बाहेर घेऊन गेले त्याला. चला आपण काहीतरी खेळू म्हणून. नंतर त्याला त्याची सगळी खेळणी काढून दिले. तो खेळत होता आणि त्याच्यासोबतच आरव पण खेळत होता. आता हे दोघे खेळत आहेत, त्यांच्याकडे लक्ष देत मी माझी कामं पण करून घेतले. कपडे घड्या घालायचे होते ते पण करून घेतले आणि त्याला ठेवायला पण सांगितले. आणि तो आपले कपडे आपल्या ठिकाणी नेऊन पण ठेवत होता. मी कधी असं कपडे घडी घालत बसले की तो पण येतो आणि मी पण घडी घालतो माझी कपडे बोलतो. मी पण त्याला कपडे घडी घालायला देते. त्याचे कपडे तो स्वतः घडी घालून ठेवतो कधी कधी. आणि असं केल्याने त्याला पण समजेल की एखादं काम असं असते आणि ह्या पद्धतीने ते करायचं असते. आणि सोबतच मम्मीची मदत पण करायची त्याला समजेल. आणि माझं शहाणं बाळ सगळे कपडे घडी केल्याला नेऊन ठेवला. आणि मध्येच आरवचं चालू होतं इकडे तिकडे फिरायचं. बाहेर आल्यावर मग त्याला एका ठिकाणी बसायचंच नसतं. आणि इथे ना कपडे घडी घालते वेळेस पिल्लूचा एक ड्रेस भेटला. आणि हा नवीनच ड्रेस आहे, त्याने एक वेळेसही घातला नव्हता. माहिती तो नवीन कपडेच लेवत नाही कधीही. कधी तर नवीन ड्रेस घालावं म्हटलं की खूपच रडतो. आणि कुठल्या सणावाराला पण घालावं म्हटलं तर त्याला पॅन्ट आणि टी-शर्टच पाहिजे. आणि आता म्हणजे तो स्वतःच लेवलाय आणि लिहून शेजारच्या आंटीला पण दाखवायला गेलाय. चलो बाय.